शक्तीपीठ महामार्ग विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कारवाई। फोंडे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे सहाय्यक शिक्षक म्हणून। आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा। हॉस्पिटलची बदनामी थांबवण्यासाठी राजीनामा असं स्पष्टीकरण। तर 2015 पासून होते डॉक्टर घैसास दीनानाथ हॉस्पिटलमध्ये। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करा। मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। डीसीपींच्या अध्यक्षतेखाली विशेष एसआयटी स्थापन करावी आणि क्राईमच्या सह आयुक्त लक्ष्मी गौतम यांनी नजर ठेवावी अशा सूचना। तनिषा भिसेंवर योग्य वेळी उपचार न करणारे दीनानाथ रुग्णालय दोषी। आरोग्य उपसंचालकांच्या चौकशीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा ठपका। तनिष भिसे दीनानाथ रुग्णालयामध्ये 5 तास ताटकळत होत्या। रक्तस्राव होत असूनही उपचार नाही। आरोग्य उपसंचालकांच्या अहवालामधून धक्कादायक बाब समोर। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी माता अन्वेषण समिती धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय। दीनानाथच्या डॉक्टर घैसास आणि अन्य डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा। भाजप आमदार अमित गोरखे यांची मागणी। तर आरोग्य विभागाच्या अहवालात हलगर्जीपणा झाल्याचं नमूद केल्यावर गोरखेंनी ठेवलं बोट। रायगडमध्ये रुग्णालयातून उपचारांशिवाय जबरदस्तीनं घरी पाठवलेल्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अजूनही 2800 अंकांनी घसरलेला। जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये ट्रम्पच्या टॅरिफ निर्णयाचे दुष्परिणाम। तर गुंतवणूकदारांनी गमावले तब्बल 19 लाख कोटी। मोदी 2025 अखेरीस पंतप्रधान पदावर राहतील की नाही याची शंका। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। मोदींविरोधात भारतातही जनता रस्त्यावर उतरेल, राऊतांचं भाकीत। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून पुन्हा दिलासा। कामराला 17 एप्रिलपर्यंत अटक करता येणार नाही। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांकडून प्रशांत कोरटकरवर अब्रू नुकसानीचा आरोप। कळंबा कारागृहातील अधिकाऱ्यांमार्फत बजावली नोटीस। शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा देणारे कोल्हापुरातील शिक्षक गिरीश फोंडे निलंबित। एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी कुणाल कामराचं गाणं लावून विरोध करणार असल्यानं निलंबन। फोंडेंचा आरोप। राहुल गांधी यांची बिहारच्या बेगुसरायमध्ये पलायन रोको नोकरी दो यात्रा। तरुणांचा यात्रेला भरघोस प्रतिसाद। तर कन्हैया कुमारकडून यात्रेचं आयोजन। लक्ष पूर्ण न केल्यानं कर्मचाऱ्याला अमानुष वागणूक। गळ्यात पट्टा बांधून भुंकायला लावलं। केरळातल्या हिंदुस्थान पॉवर लिंक्स कंपनीतला प्रकार समोर। तर व्हिडिओ देखील समोर येताच सरकारकडून चौकशीचे आदेश। नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये मराठमोळ्या रुद्राक्ष पाटीलचा बोलबाला। 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण पदकाची कमाई। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।